नमस्ते. आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मी झटपट फ्राई राईस बनवते. कसा बनवायचा चला दाखवते. इथे मी कढई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे. 2 चमचे मोठे भरून घातलेलं आहे. तेल गरम झालं आहे तर त्यामध्ये मी आता हे कांदा कापून घेतला आहे लांब, शिमला मिरची आणि हा कोबी घेतला आहे, ते पण पातळ असा लांब कापून घेतला आहे. आता सर्व आपण टाकून घेऊया तेलामध्ये आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे. इथे मी कांदा, शिमला मिरची आणि पत्ताकोबी घालून घेतले. तुम्हाला आवडत असेल तर गाजर घाला, फरसबी घाला, तेही छान वाटतं. फास्ट गॅसवर 1 मिनिटात परतून घ्यायचं. आता त्यामध्ये आपण मसाले घालूया. हे मी 1 चमचावरून शेजवान चटणी घातली, अर्धा चमचा सोया सॉस, हे रेड चिली सॉस आहे 1 चमचाभर, आणि ते मी फ्राय राईस मसाला घेतला आहे, ते पूर्ण पॅकेट घेतलं एक. मिक्स करून घेऊया. गॅस आपण फास्ट ठेवायचा आहे. आता भातामध्ये मी मीठ घालत नाही, त्याच्यामुळे थोडंसं मीठ घालते आणि मसाल्यामध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही. आता ह्याच्यामध्ये हा भात घालून घेऊ. फास्ट गॅसवरच असं परतून घेते मी. इथे मी आता सर्व भात घालून घेतला आहे. कधी आपल्याकडे डाळ नाही राहिली किंवा असं वेगळं काही खावं वाटलं तर असं मस्त झटपट हा बनणारा फ्राय राईस आहे. खूप छान वाटतं आणि लगेच पण होतं. मी आता हे सर्व फास्ट गॅसवर 1 ते 2 मिनिटं असं परतून घेते. मी आता इथे मिक्स करून घेतलं आणि फक्त 1 मिनिटभर मी हे झाकण ठेवून घेते. इथे मी झाकण ठेवलेलं आणि 1 मिनिट असं वाफ आली आहे मस्त छान अशी. परत एकदा मिक्स करून घेते. किती रंगही छान आलाय बघा. चवीला पण खूप छान वाटतं. एकदा करून बघा, असं फटाफट रेसिपी होते. जास्त वेळही नाही लागत. आता मिक्स करून घेतलं, मी बंद करते गॅस. तर तुम्ही जर भातामध्ये मीठ घालत असाल तर नका घालू परत, आणि मसाल्यामध्ये पण मीठ असतं त्याच्यामुळे मीठ परत तुम्ही नका घालू. तर आता आपला हा फ्राय राईस तयार झाला आहे. मी आता काढून घेते. अशा प्रकारे तयार झाला आपला हा शेजवान फ्राय राईस. झटपट रेसिपी होते ही घरच्या घरी आणि खायलाही तेवढीच छान वाटते. तेव्हा तुम्ही अशी रेसिपी करून बघा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.